अयोध्येमध्ये ठिकठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेला आहे, नाकाबंदी करण्यात आलेली आहे। हे बघा या ठिकाणचे हे दृश्य, या ठिकाणी प्रत्येक वाहनाची कसून चौकशी जी आहे ती या ठिकाणी केली जाते, तपासणी केली जाते। अशा प्रकारे चेकपोस्ट लावलेली आहे। कुठल्याही वाहनाला मंदिर परिसर किंवा अयोध्येमध्ये प्रवेश नाही, अशा प्रकारचे बॅरिकेटिंग आणि चेकपोस्ट उत्तर प्रदेश पोलिसांच्या वतीनं लावण्यात आलेले आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। बघा या ठिकाणी प्रत्येक गाडी थांबवून त्याच्याकडे पास आहे की नाही, तो कुठला नागरिक आहे याची तपासणी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। कुठलेही वाहन जे आहे ते आत सोडलं जात नाही, हे दृश्य आहे अयोध्येमध्ये। आणि फक्त एकच नाही, अयोध्येत ठिकठिकाणी अशा प्रकारे बॅरिकेटिंग जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येनं पोलीस फोर्स या ठिकाणी तैनात आहे आणि प्रत्येक संशयितावर या ठिकाणी पोलिसांचा जागता पहारा आहे। प्रत्येक रस्त्यावर अशा प्रकारच्या चेकपोस्ट ज्या आहे त्या उत्तर प्रदेश पोलिसांकडून लावण्यात आलेल्या आहे। उद्या अभूतपूर्व आणि असा ऐतिहासिक सोहळा अयोध्येत होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत या ठिकाणी येत आहेत। रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आहे, त्या पार्श्वभूमीवर सगळ्या रस्त्यांवर अयोध्येच्या चेकपोस्ट लावण्यात आलेला आहे, नाकाबंदी करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानू माटे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।